तर मी आज बनवल्या होत्या खापरोळ्या। त्यासाठी एका पातेल्यात 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी चणा डाळ आणि 1 चमचा मेथी असं सर्व स्वच्छ धुवून घेतलं आणि 7 ते 8 तास पाण्यात भिजत घातलं आणि हे सर्व एकत्र मिक्सरमधून वाटून घेतलं आणि यात 1 तास भिजवलेले पोहे वाटून घातले। पोहे वाटताना त्यात काळी मिरी आणि जिरे घातले। 1 चमचा हळद घालून हे सर्व मिश्रण एका दिशेने ढवळून घेतले आणि रात्रभर एका मोठ्या पातेल्यात झाकून ठेवले। सकाळी त्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एका दिशेने सर्व मिश्रण ढवळून घेतले। त्यानंतर तापलेल्या तव्यावर तेल लावून अशा प्रकारे खापरोळ्या काढून घेतल्या। या खापरोळ्या आपण नारळाच्या रसासोबत खाऊ शकतो, पण आम्हाला सर्वांना मात्र या चहासोबत जास्त आवडतात, म्हणून मी आज चहा आणि खापरोळी खाल्ली। तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की